प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसा आहे हे ठिकाण? सुंदर दिसतंय का? हे एक मोठं शहर आहे जे समुद्र किनाऱ्यावर वसलेलं आहे. जसे मी सांगितले, हे मलेशियामधील सारावाक नावाच्या राज्यातले मिरी नावाचे एक शहर आहे. त्या शहरात असे एक सुंदर ठिकाण आहे. समुद्र किनाऱ्यावर वसलेलं एक सुंदर शहर आणि डोंगराळ भाग आहे. मी त्या डोंगराळ भागात उभा राहूनच तुमच्याशी बोलत आहे. ठीक आहे, आज प्रभूने माझ्यासाठी कोणता संदेश ठेवला आहे तुम्हाला वाटतोय का? 2 राजे अध्याय 3 वचन 17. वादळ किंवा पाऊस तुमच्या दृष्टीस ना पडता हे खोरे पाण्याने भरून जाईल. यहोशापात नावाचा यहुदा राजा युद्धासाठी निघतो. 2 राजे एकत्र येऊन युद्धाला जात असताना अचानक वाळवंटात पाणी नसल्याने ते त्रास सहन करत आहेत. युद्धसेना त्यांच्या घोड्यांसह आणि इतर जनावरे तिथे आहेत. सगळं काही आहे, पर पाणी नाही, प्यायला पाणीच नाही. एवढ्या मोठ्या सैन्याला जर पाणी नसेल तर तहानेमुळे ते थकून जातील, कमकुवत होतील आणि आणखी काही दिवस गेले तर मृत्यूही होऊ शकतो. अशा एका कठीण परिस्थितीत योशापात हा देवावर विश्वास ठेवणारा माणूस होता. म्हणून प्रभू काय सांगतो? या संकटात आपल्याला काय होणार? आपण अशा एका संकटात अडकलेलो आहोत जिथे जीव जाण्याची शक्यता आहे, असे म्हणत तो प्रभूच्या एका संदेष्टाला भेटतो. तेव्हा प्रभू काय सांगतो हे ऐकण्यासाठी त्याने प्रार्थना केली आणि प्रभूने ती प्रार्थना ऐकून उत्तर दिले. या पूर्ण खोयात तुम्ही कालवे खोदायला सुरुवात करा. जेव्हा पाणी येईल ते साठवायला कालवे तयार हवेत, म्हणूनच कालवे खोदायला सुरुवात करा. मोठ्या प्रमाणात कालवे खोदायला सुरुवात करा. तुम्हाला ना वारा दिसेल ना पाऊस पडताना दिसेल, पण ही दरी पाण्याने भरून जाईल. ही आहे परमेश्वराची वाणी. ते कसे शक्य आहे? वाळवंट आहे, इथे पाणी येण्यासाठी काही मार्गच नाही. पावसाळाही नाही, वारा नाही आणि पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नाही. पण परमेश्वर म्हणतो, परिस्थिती बघू नका, मी सांगतोय, फक्त कालवे खोदायला सुरुवात करा. तुम्हाला ना वारा दिसेल ना पाऊस, पण तरीही पाणी येईल. तुम्हाला पाणी हवे आहे, पाणी येईल. ते कसे येईल? कारण निसर्गाच्या पलीकडचे कार्य करणारा तोच परमेश्वर आहे. तुमच्या आयुष्यात सुद्धा परमेश्वर सांगतो, मुला मुली, कालवा खोदायला सुरुवात कर. तुला काय हवे आहे? प्रार्थना कर, प्रार्थना कर, तू कालवा खोद. मला हे हवे आहे, ते हवे आहे, हे घडावे असे म्हणत रहा. हे कार्य पूर्ण करायचे असेल तर कालवा खोद, गुडघ्यावर बस आणि प्रार्थना कर. प्रार्थना करणे म्हणजे कालवा खोदणे. या कार्यात हे चमत्कार घडावे, या कार्यात आमचे सहाय्य व्हावे. आध्यात्मिक जीवनात हे हवे आहे, सेवेमध्ये हे हवे आहे, तर मग कालवा खोदा, म्हणजेच प्रार्थना करा. आळशी लोकांना प्रभू मदत करणार नाही. तू काहीच करणार नाहीस आणि मीच पाणी आणून देईन असे होत नाही. प्रथम तुला जे केले पाहिजे ते कर, मग मी काय केले पाहिजे ते करीन. तुझे काम म्हणजे कालवा खोदणे आणि पाणी आणणे, हे माझे काम आहे. रात्रभर प्रभूने तो कालवा पाण्याने भरून टाकला. हे कुठून आले, कसे आले, कोणालाही माहीत नाही. हीच स्वर्गातील देवाची महिमा आणि सामर्थ्य आहे. तुमच्या आयुष्यात सुद्धा देव अशा प्रकारची आश्चर्यकारक गोष्ट घडवून आणतील. तुम्हाला वाटेल की हे कसे शक्य आहेच, पर ते घडले आहे आणि तुम्ही म्हणाल, हे प्रभूनेच केले आहे आणि त्याचे स्तुती कराल. या महिन्याच्या या शेवटच्या दिवशी तुम्ही इथे आला आणि विश्वासाने बोला, प्रभू, मी माझे कालवा खोदतो. तुमचे गुडघे टेका, प्रार्थना करा. संपूर्ण कुटुंबाने प्रार्थना करा. या गोष्टीत आम्हाला मदत करा असे प्रार्थना करा. प्रार्थना याचा अर्थ कालवा खोदणे. प्रार्थनेत तुमचा विश्वास दिवसेंदिवस फलदायी होईल. प्रभू ते पूर्ण करणार. तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करता त्यामध्ये चमत्कार घडतील. तो त्या गोष्टी पूर्ण करेल. गरजा भागवल्या जातील, कमतरता भरून निघतील. जिथे मार्गच नाही तिथे मार्ग निर्माण करणारा तोच परमेश्वर आहे. जे अशक्य आहे ते शक्य करणारा परमेश्वर आहे. परमेश्वरामुळे ते शक्य आहे. तुम्ही विश्वास ठेवता का? आता प्रार्थना करा.
प्रभू, मी विश्वास ठेवतो, वारा दिसणार नाही, पाऊसही दिसणार नाही, पण तरीही तू पाण्याने भरून टाकशील. तू सामर्थ्यवान देव आहेस. मी विश्वास ठेवतो की तू माझ्या आयुष्यात अशा प्रकारचे चमत्कार करशील. मी माझे तोंड उघडतो, प्रार्थना करतो असे म्हणून स्वतःला अर्पण करा. प्रभू, तू आमच्या आयुष्यात चमत्कार करणारा देव आहेस. अशक्य गोष्टी शक्य करणारा देव, या मुलाला आज एक चमत्कार हवा आहे. तू म्हणालास, वारा दिसणार नाही, पाऊसही दिसणार नाही, पण दरी पाण्याने भरली जाईल. नैसर्गिक नियमांपलीकडचा एक चमत्कार आज या मुलावर होऊ दे. त्यांनी तो चमत्कार पाहू दे. तू सर्वशक्तिमान देव आहेस हे त्यांना उमगू दे. येशू ख्रिस्ताच्या नावाने आमेन, आमेन.